नमस्कार, मी डॉक्टर सागर विवेक काकतकर. मी ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहे नाशिकमध्ये. अगदी रोजच्या जीवनामध्ये आणि रोज मला ओपीडीमध्ये विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं मी आज आपल्याला इकडे देणार आहे. आम्हाला गुडघेदुखी आहे, आम्हाला जॉईंट रिप्लेसमेंटची गरज आहे का? एक, जॉईंट रिप्लेसमेंट करायची असेल तर नुसते कुठल्या पद्धतीने करायची, म्हणजे कन्व्हेन्शनल किंवा जुन्याच पद्धतीने करायची की रोबोटिक्सची पण गरज आहे? रोबोटिक्सचा खरंच फायदा होतो का? दोन, आणि तिसरं म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट करायचा असेल तर तो नक्की कुठल्या कंपनीचा वापरायचा, ह्याच्याने काही फरक पडणार आहे का? आज आपण ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. पहिलं, आपल्याला समजा गुडघेदुखी असेल तर जॉईंट रिप्लेसमेंटच उत्तर आहे का? आपला एक्सरे किती खराब आहे, आपल्याला किती जास्ती त्रास आहे, ह्या दोन गोष्टींवरनं आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंटची गरज आहे का हे ठरतं. आपल्याला समजा फार वेळ उभं राहता येत नसेल, रोजच्या दैनंदिन जीवनातलं चालण्याचं काम पण नीट जमत नसेल, आणि रात्री जेव्हा आपण झोपलेलो आहोत, जेव्हा आपल्या गुडघ्यांवर वजन न देता आपण काही ऍक्टिव्हिटीज करणार नाही आहोत, त्यावेळेला पण गुडघे दुखत असतील, प्लस आपला एक्सरे खराब असेल, या सगळ्यांचं एकत्र समीकरण असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तर आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट लागण्याची बरीच शक्यता आहे. आणि जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सांधे बदली करणं, हे जे काही जुनी संकल्पना आहे ती आता राहिलेली नाही. पूर्ण सांधा आता कोणीही बदलत नाही, मी असं नाही, कोणीच बदलत नाही. आता खरं जे आपण करतो याला जॉईंट रिसर्फेसिंग म्हणायला पाहिजे. म्हणजे आपण फक्त मांडीच्या हाडाचा साधारण 8 ते 9 मिलीमीटरचा पापुद्रावरचा आणि खालच्या पायाच्या हाडाचा 6 ते 7 मिलीमीटरचा पापुद्रा फक्त वरचा काढतो. हा वरचा सरफेस काढून आपण त्या जागी नवीन सरफेस टाकतो, ज्याला अशा पद्धतीचे सरफेसेस असतात. आणि अगदी हे बारीक असतात, पातळ असतात, याच्यामध्ये फार हाडाचं कट होणं याच्यामध्ये गरजेचं नसतं. आणि नवीन गादी टाकल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर हालचाल करणं सहज शक्य असतं. सध्या जॉईंट रिप्लेसमेंटच्या प्रकारांमध्ये खूप वेगवेगळ्या ॲडव्हान्समेंट्स आहेत, ज्याच्यातले एकाबद्दल खूप अट्रॅक्शनही आहे, शंकाही आहेत, कुशंका पण आहेत. की जॉईंट रिप्लेसमेंट करायची असेल तर रोबोटिक पद्धतीने करायची का, त्याचे खरंच फायदे आहेत का? रोबोटिक यंत्रणा जी आहे किंवा जॉईंट रिप्लेसमेंट रोबोट्सद्वारे जी केली जाते, ह्याच्यात खूप प्रकार आहेत. वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असणारे रोबोट्स आहेत आणि असे डेफिनेट ॲडव्हान्टेजेस आहेत. रोबोटिक पद्धतीने जी ॲक्युरसी आपल्याला मिळते ती कदाचित जुन्या पद्धतीने होणाऱ्या जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये मिळत नाही. कदाचित रोबोटिक पद्धतीने जॉईंट रिप्लेसमेंटचं जे लाईफ आहे किंवा आयुष्य आहे हे जास्ती असू शकतं, पण ह्याच्यासाठी जवळजवळ 25 ते 30 वर्षांचा कार्यकाल जाणं गरजेचं आहे आणि अजून तो झालेला नाही. सो लॉंग टर्म आउटकम्स किंवा फार वर्ष आपण बघितलेले रिझल्ट्स हे रोबोटिक्सचे आपल्याजवळ अजून आलेले नाही. कन्व्हेन्शनल जॉईंट रिप्लेसमेंटचे काही ॲडव्हान्टेजेस किंवा काही फायदे आहेत जे रोबोटिक्समध्ये नाहीत. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये लागणारा जो वेळ आहे हा आधीच्या जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये लागणाऱ्या वेळेपेक्षा जरा जास्ती आहे. त्याच्यासाठी जो कट घेतला जातो तो कदाचित थोडासा वाढवावा लागतो किंवा थोडा मोठा आपल्याला स्किन कट करावी लागू शकते. सो हे दोन डिसएडव्हान्टेजेस सोडले, रोबोटिक ही चांगली पद्धत आहे आणि आम्ही ती नेहमीच योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने अंमलात आणतो. रोबोटिक जॉईंट पद्धती सोडता कॉम्प्युटर नेव्हिगेशन किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने प्लॅन करूनही सर्जरीज तेवढ्या सक्सेसफुली करता येतात जेवढ्या रोबोटिकने करता येतात. तिसरा जो सर्वात कॉमन प्रश्न आहे की आपण जॉईंट रिप्लेसमेंट करणार असू तर कुठला जॉईंट आपण वापरायचा आणि कुठल्या कंपनीचा वापरायचा, याच्याने काय फरक पडतो का, कुठल्या पद्धतीचा जॉईंट वापरायचा, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. मी म्हणेन एकतर जॉईंट बदलायचा असेल तर तो पूर्ण बदलायचा का अर्धवट बदलायचा, म्हणजे पार्शियल नी रिप्लेसमेंट का पूर्ण बदलणं, ज्याला टोटल नी रिप्लेसमेंट. गाडीचं एखादंच टायर पंक्चर झालेलं असेल तर आपण सगळी टायर्स काय बदलत नाही, तशा पद्धतीने सांध्याचा समजा एखादाच भाग खराब झाला असेल तर उगाच सगळा सांधा बदलण्याची गरज नसते. त्यावेळेला फक्त तेवढासा भाग आपण बदलू शकतो, ज्याला पार्शियल नी रिप्लेसमेंट म्हणतात. याचे काही खूप मोठे ॲडव्हान्टेजेस म्हणजे तुम्ही अगदी आरामात मांडी घालून बसू शकता, जिन्याचं चढ उतर करणं हे अगदी सोप्या पद्धतीने जमतं, आणि तुम्हाला नॅचरल जे फिलिंग आलं पाहिजे की माझा नैसर्गिकच जॉईंट आहे, हा पार्शियल नी रिप्लेसमेंटमध्ये सहजरित्या शक्य असतो. टोटल जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये काही प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये जी गादी आपण नवीन टाकणार आहोत ह्याच्यानुसार त्याचे प्रकार बदलतात. सध्या हाय फ्लेक्स डिझाईन म्हणून जी गादी वापरली जाते, ज्याच्यामध्ये अगदी मांडी घालता येणं एवढा पाय वाकेल तेवढं तुम्हाला पाय वाकवता येणं आता या जॉईंट्समध्ये सहज शक्य आहे. याचा अर्थ असा नाही की आपण रोज मांडी घालून बसावं. नैसर्गिकरित्या बनलेला सांधा पण मांडी घालून घालून लवकर झिजतो, तर आर्टिफिशियली टाकलेला जो सांधा आहे हा आपण मांडी घालता येते म्हणून घालून बसलो तर त्याला जे आयुष्य आपण मर्यादित दिलेलं आहे ते कमी होऊ शकतं. पण नक्कीच चांगल्या कंपनीचा जॉईंट, हायफ्लेक्स डिझाईन जॉईंट, ज्याच्यामध्ये पायाचं वाकणं चांगलं असेल,
किंवा अगदी गरज नसेलच पूर्ण जॉईंटची तर अर्धवट सांधा बदली करणं म्हणजे पार्शल नी रिप्लेसमेंट याचा आपण जरूर विचार करायला पाहिजे. आणि हे योग्य सल्ल्यांनीच आणि पूर्णतः विचार करूनच या सर्जरीज कराव्यात. ह्याच्यामध्ये ही सर्जरी कुठलीही इमर्जन्सी सर्जरी नाही, हे आपण प्री प्लॅन किंवा प्लॅनिंग नंतरच करायच्या शस्त्रक्रिया आहेत. सो योग्य विचार करा, प्रॉपर प्लॅन करा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच या सर्जरीला सेफली पुढे जा. धन्यवाद.